नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. दिल का हाल सुने दिलवाला या नावाचं एक गाणं आहे. आपण त्या गाण्याकडे जायला नको, पण आपण लौकिकार्थानं पण त्या गाण्याचा विचार करायला नको. तर मला असं वाटतं की गेल्या काही वर्षामध्ये भारतामध्ये मधुमेहाच्या पाठोपाठ सर्वाधिक रुग्ण कुठले असतील तर ते हृदयरोगाचे. दिवसेंदिवस ताण तणाव वाढत आहेत, संपूर्ण लाईफस्टाईल बदलत चाललेली आहे आणि अशा वेळेला कधी हार्ट अटॅक कुणाला येईल हे काही सांगता येत नाही. अगदी काही वर्षापर्यंत हार्ट अटॅक म्हणजे 40-50 नंतरचा आजार असं बोललं जायचं, म्हटलं जायचं. पण गेल्या काही वर्षामध्ये तरुण वयात सुद्धा हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. हे सगळं का होतंय, आपण हे सगळं घेऊन नेमकं कुठे जाणार आहोत या विषयावरती जेवढं आपण बोलू तेवढं कमी आहे. पण कदाचित या अशा चर्चांमधूनच आपण थोडेसे जागरूक होऊ आणि आपल्या एकूण लाईफस्टाईलविषयी, आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी आपण अधिक काळजी घ्यायला लागू, म्हणून हा सगळा प्रपंच प्रयत्न. आज आमच्या स्टुडिओमध्ये प्रख्यात इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट आलेले आहेत, ज्यांचं नाव आहे डॉक्टर रविकांत पाटील. नमस्कार. खरं तर तुम्ही म्हणाल कार्डिओलॉजिस्ट म्हणून अनेक जण असतात, रविकांत पाटील सरच का? तर रविकांत पाटील सर हे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यामध्ये माहीर आहेत आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे आता हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी, एन्जिओप्लास्टी करण्यासाठी त्यांनी रोबोटिक सर्जरी सुरू केली आहे. म्हणजे रोबोच्या सहाय्यानं अधिक अचूक, अधिक परिणामकारक अशी सर्जरी ते करतात आणि त्यांच्या या कौशल्याबद्दल, त्यांच्या अनुभवाबद्दल आणि एकूणच या क्षेत्रातील त्यांच्या वाटचालीबद्दल मला जाणून घ्यायचे, जेणेकरून हृदयरोग कसा टाळता येईल, हृदयरोगावरती कोणकोणत्या आधुनिक पद्धतीनं उपचार केले जात आहेत, जग कुठं निघालेलं आहे, या सगळ्याविषयी आपल्याला माहिती करून घेता येईल. सर, आपलं स्वागत आहे. सुरुवातीला मी आता म्हटलं तसं की आत्तापर्यंत आमच्या स्टुडिओमध्ये अनेक डॉक्टर येऊन गेलेले आहेत. हृदयरोगावरती आम्ही बऱ्याचदा बोललेलं आहे. मिरजेमध्ये तुमचं सेवा सदन नावाचं रुग्णालय आहे. दर मंगळवारी डॉक्टर रविकांत पाटील कोल्हापूरमध्ये असतात, ॲस्ट्रा आधार हॉस्पिटलमध्ये. आणि याशिवाय महिन्यातला एक आठवडा ते भारताच्या बाहेर असतात. या सगळ्याविषयी मला जाणून घ्यायचे, पण मला पहिल्यांदा तुम्हाला विचारायचं आहे की रोबोटिक सर्जरी ही आता कोल्हापूरकरांना थोडीफार माहीत झालेली आहे डॉक्टर सूरज पवार यांच्यामुळे. पण तुम्ही जी रोबोटिक सर्जरी करताय ही कार्डियकमधली म्हणजे हृदयरोगावरची करताय. साधारणपणे ही जी रोबोटिक सर्जरी होती ही ओपन हार्ट सर्जरीसाठी म्हणून केली जाते की एन्जिओप्लास्टीसाठी केली जाते? रोबोटिक सर्जरी हा गेल्या काही वर्षातला नवीन विषय आहे आणि कार्डिओलॉजीमध्ये तर हा अत्यंत नवीन आहे. म्हणजे आज मिरजमध्ये जे मी रोबोटिक सर्जरी करतोय ते भारतातलं फक्त 5वं मशीन आहे. म्हणजे आज मुंबई, पुणे, हैदराबाद अशा मेट्रोच्या ठिकाणं सुद्धा हे मशीन नाहीये जे आपण मिरज सारख्या, कारण मिरजेला गेल्या 150 वर्षाची वैद्यकीय परंपरा, मेडिकल हबच झाले, मेडिकल हब आहे, आपल्याला माहितच आहे. तर अशा या मिरजेमध्ये आता आपण ती रोबोटिक एन्जिओप्लास्टी म्हणून हे जे करतोय हे एक नवीन सर्जरी आपण आता तिथं चालू करतोय. आता रोबोटिक म्हणजे काय नक्की? आता जनरली आपण मॅन्युअल एन्जिओप्लास्टी करतो, म्हणजे प्रत्येक कार्डिओलॉजिस्टचं जे जे काही स्किल असतं त्या स्किल प्रमाणे तो एन्जिओप्लास्टी करतो. मग कुणाचं स्किल चांगलं, कुणाचं स्किल कमी, कुणाचा एक्सपिरियन्स जास्त, या सगळ्या गोष्टीवर आपला त्याचा जो रिझल्ट असतो तो अवलंबून असतो. ज्यावेळी आपण रोबोटिकच्या सहाय्याने एन्जिओप्लास्टी करतो त्यावेळी प्रिसिजन जे हृदयरोगामध्ये लागतं, म्हणजे हृदयाच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या 2 किंवा 3 मिलीमीटरपेक्षा कमी आहेत आणि त्याचे जे ब्लॉकेजेस असतात तेही अराउंड 1 to 3 मिलीमीटरच्या आसपास असतात. त्यामुळे आपण मॅन्युअल एन्जिओप्लास्टी करतो त्यावेळी कितीही म्हणलं तरी माणसाची काही लिमिटेशन्स आहे. माणसाच्या किंवा डॉक्टर च्या हातामध्ये थोडेफार तरी चुका होण्याच्या या गोष्टी सगळ्या असतात. रोबोटिकमध्ये काय तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. म्हणजे आपण एन्जिओप्लास्टी करताना जी वायर घालतो ती वायर घालताना मॅन्युअली, जसं जनरली आम्ही ज्यावेळी मॅन्युअल एन्जिओप्लास्टी करतो त्यावेळी आम्ही ज्यावेळी ती वायर त्या 2 मिलीमीटर आर्टरीमध्ये आतमध्ये घालतो रक्तवाहिनीमध्ये, त्यावेळी टॅक्टाईल फिलिंग असतं. म्हणजे हाताच्या सहाय्याने आम्हाला कळतं की ही डाव्या साईडला चालली, उजव्या साईडला चालली किंवा सरळ चालली. तर याच्यामध्ये काय होतं रोबोटिक एन्जिओप्लास्टीमध्ये की आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याच्यामध्ये असल्यामुळे ती वायर ज्यावेळी रक्तवाहिन्यांना हे करून, रक्तवाहिन्यांना पियर्स करून जर बाहेर जायला लागली तर ती आपल्या आपण आतमध्ये वळते. म्हणजे रक्तवाहिनी परफोरेट होण्याचे जे चान्सेस मॅन्युअल मध्ये असतात ते रोबोटिक मध्ये नसतात. अचूकता आणि प्रिसिजन ज्याला आपण म्हणतो. पण मला सांगा, एन्जिओप्लास्टी मध्ये जनरली तुम्ही जिथं ब्लॉकेज असतो त्या हृदयापर्यंत हातातनं सोडता तुम्ही, स्टेंट म्हणतो आपण ती, बरोबर आहे ना? याच्यामध्ये तुम्ही जे करता ही पण हातातनच जाते,
रोबोटिक मध्ये पण? याच्यामध्ये सुरुवात ती हातातूनच, म्हणजे ऍक्सेस जो असतो तो हातातूनच असतो. बर कॅथेटर जो असतो, जो आपण मॅन्युअल साठी वापरतो तोच करतो. बर तिथून तो रक्तवाहिनीपर्यंत जाऊन पोहोचतो. बर त्याच्यानंतर मग त्याला रोबोटचा सहाय्य दिलं जातं. अच्छा आणि मग रोबोटिक अँजिओप्लास्टी काय करते, तर त्याच्यातून मग त्या रोबोटच्या सहाय्याने, जे रोबोट आतमध्ये असतो, रोबोटिक आर्म जे म्हणतो तो आपण पेशंट पशी असतो. ओके रोबोटिक चा जो बाहेर जो असतो तो कन्सोल असतो. त्या कन्सोलचं म्हणजे जसं आपण व्हिडिओ गेम खेळतो, आपण Exactly. बघितलं असेल बरोबर, मुलांनी व्हिडिओ गेम बरोबर, खेळतो, हो. त्याचं कन्सोल बाहेर असतो आणि रोबोटिक आर्म इथं आतमध्ये असतो आणि त्याच्या सहाय्याने आपण अँजिओप्लास्टी करतो. आणि आता महत्त्वाची गोष्ट असं की हे 5G किंवा 4G टेक्नॉलॉजीमुळं हा कन्सोल आपण भारतात कुठेही ठेवू शकतो. म्हणजे मी आज मिरजमध्ये बसलो आणि तो रोबोटिक आर्म मी दिल्लीला घेऊन गेलो, त्याच्यानंतर मुंबईला घेऊन गेलो किंवा कुठेही घेऊन गेलो, तरी मी त्या 5Gच्या सहाय्याने तिथे अँजिओप्लास्टी करू शकतो. पण म्हणजे मग तुम्ही दिल्लीत बसून मिरजेतल्या पेशंटची करू शकतो. मागच्या महिन्यामध्ये आपल्याकडं ट्रान्स अटलांटिक म्हणजे पेशंट जर्मनीमध्ये आणि अँजिओप्लास्टी सिंगापूरमध्ये झाली. बापरे कार्डिओलॉजिस्ट बसले सिंगापूरमध्ये आणि अँजिओप्लास्टी झाली जर्मनीमध्ये. म्हणजे रोबोटिक आर्म जर्मनीमध्ये आणि कन्सोल इथं. म्हणजे ही दिस इज अनइमॅजिनेबल. जगात काय चालू आहे. मी जर सुरुवातीला म्हटलं की मेडिकल फील्डमध्ये प्रचंड संशोधन होतंय, नवनवीन साधनं येत आहेत, पण ती साधनं वापरण्यासाठी पुन्हा डॉक्टरांसारखा तज्ज्ञ माणूस हवा. आता हे तुम्ही जे रोबोटिक सर्जरीचं जे काही ज्ञान आहे हे कुठनं घेतलं? आता मी याच्यासाठी जर्मनीला गेलो होतो. तिथं 1 महिना रोबोटिक अँजिओप्लास्टीचं मी हे केलं. त्याच्यानंतर मग आपल्याकडे अहमदाबादला पहिली रोबोटिक अँजिओप्लास्टी सेट हे झालं होतं, तिथं मी 10 दिवस होतो. आणि त्याच्यानंतर मी आता गेले 3 महिने आपल्याकडे करतोय. आणि सांगायचं म्हणजे मी आपल्याकडे अतिशय कॉम्प्लेक्स प्रोसिजर, म्हणजे पूर्ण जगामध्ये 140 रोबोटिक मशीन्स आहेत अँजिओप्लास्टी करण्याचे. तर आत्ता गेल्या 3 महिन्यामध्ये अतिशय कॉम्प्लेक्स, म्हणजे CTO ज्याला म्हणतो, बायफर्गेशन स्टेंटिंग असं म्हणतो, तर ह्या सगळ्या आपण मिरजमध्ये आज त्या रोबोटिक अँजिओप्लास्टीच्या सहाय्याने केलेल्या आहेत. आणि आपण वी आर द पार्ट ऑफ अ इंटरनॅशनल स्टडी. म्हणजे एका जगामध्ये आता एक मोठी स्टडी चाललेली आहे की रोबोटिक अँजिओप्लास्टीच्या सहाय्याने किती आपल्याला प्रगत हे करता येईल. तर वी आर पार्ट ऑफ दॅट स्टडी. हे सुद्धा मला आनंद वाटतो की आपण एक महाराष्ट्रातून त्या जगाच्या एका स्टडीचा पार्ट आहे. याच्याबद्दल खरंच अभिमान वाटतो. अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी हे 2 शब्द बऱ्याचदा कानावर पडतात. अँजिओप्लास्टी म्हणजे जसं तुम्ही म्हटलात की शरीराची चिरफाड फारशी न करता तुम्ही जिथे ती स्टेंट सोडता आणि तो ब्लॉक काढता का, त्यात काही फरक आहे? अँजिओग्राफी म्हणजे डायग्नोस्टिक प्रोसिजर. अँजिओग्राफी म्हणजे हृदयामध्ये कुठं ब्लॉकेज आहे बघणे. ओके. अँजिओप्लास्टी म्हणजे त्या ब्लॉकेजेसला स्टेंटच्या सहाय्याने काढणे. बरोबर. आणि बायपास सर्जरी म्हणजे चिरफाड करून, ओपन हार्ट सर्जरी म्हणजे चिरफाड करून तो बायपास हे करणे. पण मग अँजिओप्लास्टी आणि ओपन हार्ट सर्जरी हे 2 वेगळे प्रकार आहेत. 2 वेगळे. तर तुम्ही कसं ठरवता की या रुग्णाला अँजिओप्लास्टी करायला लागेल आणि याची ओपन हार्ट सर्जरी करायला लागेल? ओपन हार्ट म्हणजेच बायपास आपण म्हणतो. बरोबर. तर ह्याच्यातलं डिफरन्शिएट कसं करता? आता कसं असतं की ओपन हार्ट सर्जरी आणि अँजिओप्लास्टी कसं करावं, याला ACC/AHA गाईडलाईन किंवा युरोपियन गाईडलाईन असं आम्ही म्हणतो. म्हणजे कार्डिओलॉजीच्या शास्त्रामध्ये कुणाला अँजिओप्लास्टी केलं पाहिजे आणि कुणाला बायपास केलं पाहिजे याचे काही नियम आहेत. आता रक्तवाहिनी म्हणजे आपल्या जे हृदय आहे त्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या 3 रक्तवाहिन्या असतात. त्या 3 रक्तवाहिन्यांच्या मध्ये ब्लॉकेजेस झाले की मग आपण अँजिओप्लास्टी किंवा बायपास करतो. जनरली 3 किंवा त्याच्यापेक्षा जास्त ब्लॉकेजेस झाले तर आपण बायपासचा सल्ला देतो. 3 पेक्षा कमी असतील तर अँजिओप्लास्टी करतो. पण आता आजकाल ही टेक्निक प्रगत झाली असल्यामुळं बऱ्याचशा लोकांना आपण अँजिओप्लास्टी ही करत असतो, म्हणजे बायपास करायची गरज कमी झाली. दुसरी गोष्ट, जर ब्लॉक प्रॉक्झिमल असतील, म्हणजे सुरुवातीला जर ब्लॉकेजेस असतील 3 रक्तवाहिन्यांच्या मध्ये, तर बायपास बेटर. आणि थोडं मधल्या बाजूला किंवा शेवटी असतील तर अँजिओप्लास्टीने ते होऊ शकतं. मी हा प्रश्न अशासाठी विचारला की एखाद्या पेशंटला ओपन हार्ट सर्जरी म्हणजेच बायपास सर्जरी करण्याचं रेकमेंड केलेलं एखाद्या डॉक्टरनी, तर त्या रुग्णावरती तुमच्या रोबोटिक सहाय्यानं अँजिओप्लास्टी करता येऊन तो बरा होऊ शकतो का? आता हा रोबोटिक अँजिओप्लास्टीचा हा एक ॲडव्हान्टेज आहे. म्हणजे तुम्ही जो विचारला प्रश्न की बऱ्याचशा गोष्टीला बायपास टाळून आपण अँजिओप्लास्टी करू शकतो का, तर रोबोटिक अँजिओप्लास्टीमध्ये जे ब्लॉक क्रॉनिक टोटल ऑक्लुजन म्हणतो, म्हणजे 3 महिन्यापेक्षा जास्त किंवा काही ब्लॉक्स वर्ष 2-2 वर्ष असतात. म्हणजे आता साध्या भाषेत सांगायचं तर आपण चुनाला पाणी घालतो. चुना पाणी घातल्यानंतर त्याच्यामध्ये खिळा जाणं सोपं असतं. पण जसा चुना घट्ट होतो किंवा सिमेंट जातो त्यावेळी आपल्याला असा हातोडा मारून त्याच्यामध्ये घालावं लागतं. तर अँजिओप्लास्टीची प्रोसिजर ही अशीच आहे. असलेल्या ब्लॉकला हातोडा, म्हणजे
ती सळी किंवा हे घालून त्यातनं काढणं. आता मॅन्युअल करताना काय होतं की तेवढं प्रेशर त्याच्यावर पडत नाही त्या ब्लॉकवर, पण रोबोटिकच्या सहाय्याने तेवढं प्रेशर, तेवढं प्रिसिजन प्रेशर आपण त्या ब्लॉकवर देऊ शकतो. त्यामुळे तो जो कम्प्लीट 100% झालेला ब्लॉक आहे किंवा लॉंग टर्म झालेला ब्लॉक आहे तो सहजरित्या आपण रोबोटिकनी फोडू शकतो. अच्छा, म्हणून रोबोटिकला मॅन्युअल पेक्षा जरा जास्त प्रिफरन्स दिला जातो. पण रोबोटिक सर्जरीतून जेव्हा तुम्ही एखादी अँजिओप्लास्टी करत असता त्यावेळेला त्याचा धोका पण काही वाढलेला असतो का? म्हणजे पेशंटच्या दृष्टीनं काही त्याला पेन्स वाढलेले आहेत किंवा त्याला अधिक काही त्रास होण्याची शक्यता आहे, असं काही असतं का? हे तुम्ही त्याची पॉझिटिव्ह बाजू सांगितलीत, तशी निगेटिव्ह बाजू काही आहे का? आता रोबोटिक अँजिओप्लास्टी आणि मॅन्युअल अँजिओप्लास्टीमध्ये प्रोसिजरमध्ये काहीच फरक नाही आहे. बर, प्रोसिजर तीच आहे. म्हणजे तोच स्टेंट, त्यात तोच ब्लॉक काढणार आहे, तसला स्टेंट घालणार आहे, बरोबर. त्याच ॲक्सेसने आपण जाणार आहे. त्यामुळे प्रोसिजरमध्ये काहीच फरक नाही. फक्त एक प्रोसिजर म्हणजे एक आपण हाताने करणार आहे, मॅन्युअली स्वतः बरोबर. हे करणार आहे, एक यंत्राच्या सहाय्याने. एक यंत्राच्या सहाय्याने करणार, यंत्रच त्या सगळ्या गोष्टी करतं. त्यामुळे प्रिसिजन हे यंत्राचं जे असतं ते नेहमीच माणसापेक्षा जास्त, अचूकता जास्त, अचूकता जास्त आहे. आणि मॅन्युअलमध्ये जे रिस्क असते ती रोबोटिकमध्ये आहे. म्हणजे 1% किंवा 2% स्टेंटमध्ये परत रिब्लॉक होणे किंवा रिअटॅक होणे, कारण शेवटी ती स्टेंट आपण तिथे घालत असतो. रोबोटिकनी घालू दे किंवा मॅन्युअलनी घालू दे, स्प्रिंगच्या रिलेटेड जो काही धोका असेल तो धोका तर तसाच राहतो, तो धोका बदलत नाही. फक्त ह्याच्यामध्ये काय होतं रोबोटिक्समध्ये की ते प्रिसिजन लेवल जे आहे ते जास्त वाढतं मॅन्युअल पेक्षा. नाही, पण बऱ्याचदा तुम्हाला जास्त तुम्ही वाटतं. मॅन्युअली जेव्हा एखादी अँजिओप्लास्टी करत असता तेव्हा मगाशी तुम्ही म्हटलात की समजा तिथे त्या व्हेनमध्ये, त्या आर्टरीमध्ये जर कुठे कॅल्शियम साठला असेल आणि जर ती स्टेंट पुढे जात नसेल तर तुम्हाला ते जाणीव होती हाताला, तशी तुम्हाला रोबोटिकमध्ये जाणीव होत नाही. सो त्यामुळे तिथे काही दुसरा धोका उद्भवू शकतो का, असं मला विचारायचं होतं. आता ही जी जाणीव आहे ना ती टॅक्टाईल सेन्सेशन आपण म्हणतो. पण ज्यावेळी आपण रोबोटिक अँजिओप्लास्टी करतो त्यावेळी आपल्याला वेगळ्या प्रकारचं सेन्सेशन फॉर्म होतं. त्याला म्हणतो आपण व्हिज्युओ फिजिकल सेन्सेशन. अच्छा, म्हणजे आपण एखादी गोष्ट व्हिडिओ गेमवर बघत असेल आणि तो ज्यावेळी एखादा बॉल त्या आपल्याला एखाद्या याच्यामध्ये घालायचा आहे तर तो बॉल कसा आत जाताना आपण आपले हात आपोआप वळतात, तसं एक 50 ते 60 रोबोटिक अँजिओप्लास्टी केल्यानंतर ते एक वेगळ्या प्रकारचं सेन्सेशन डेव्हलप होतं. ते सेन्सेशन आपल्या टॅक्टाईल सेन्सेशनशी मॅच होतं. पण एकच धोका आहे की ही नवीन टेक्नॉलॉजी आहे. ह्याच्यामध्ये आम्ही आता ॲज अ मॅन्युअल ऑपरेटर आम्ही भरपूर, म्हणजे मी 1 लाखापेक्षा जास्त ऑपरेशन्स आजपर्यंत केले आहेत. मोर दॅन 1 लाख. माय गॉड. सो मी सुरुवातीला जे वाक्य वापरलं, दिल का हाल सुने दिलवाला, 1 लाख पेक्षा अधिक शस्त्रक्रिया करण्याचा अनुभव असणं हे केवढं मोठं काम आहे. हे किती लोकांना जीवदान दिलेलं आहे आणि किती लोकांचा दुवा मिळालेला आहे. क्या बात आहे. तर हा जो मॅन्युअल एक्सपिरियन्स आहे तो आता रोबोटिक्स मध्ये नवीन आहे. म्हणजे आता गेल्या 3 ते 4 महिन्यामध्ये आपण हे चालू केलेलं आहे. त्याच्यामुळे होणारा जो अर्ली लर्नर्स कर्व म्हणतो आपण, तो मला वाटतं पहिले 6 महिने ते वर्षभर अजून असणार. बट यू आर एन्जॉयिंग रोबोटिक सर्जरी. I am really very happy about it. की something I am doing something good and something better and something creative also. and something creative. मला सांगा, डॉक्टर रविकांत पाटील हे नाव गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. तुम्ही कार्डियक सोडून अन्य कुठल्या प्रकारच्या शस्त्रक्रिया करता? मी कार्डिओलॉजिस्ट आहे, त्यामुळे अँजिओप्लास्टी हे मेन ऑपरेशन मी करतो. आता आम्ही दुसरं वॉल रिप्लेसमेंटचं एक नवीन टेक्निक आहे ज्याला आम्ही ट्रान्सकॅथेटर अवॉर्टिक वॉल इम्प्लांटेशन म्हणतो. तिथेही तुम्ही रोबोटिकचा वापर करता? तिथं रोबोटिकचा वापर आपण करत नाही, पण ती टावी म्हणून प्रोसिजर आहे. ती म्हणजे काय की आपल्याला आतापर्यंत काय करत होतं की अँजिओप्लास्टी जर बायपास असेल तर त्याला आपण अँजिओप्लास्टी करून बायपास टाळत होतो. पण वॉल रिप्लेसमेंटला बायपास टाळणे असं काहीच नव्हतं आतापर्यंत. वॉल रिप्लेसमेंटला बायपासच करावं लागायचं, म्हणजे ओपन हार्ट करायचं, हार्ट काढावं लागायचं, ती वॉल बदलावं लागायची. पण आता नवीन टेक्निक असं आहे की पायाच्या आर्टरीमधून आपण एक नवीन वॉल असती, ती नवीन वॉल घालतो आणि जी पहिली वॉल आहे त्याच्या जागी ही नवीन वॉल घातली जाते. त्याला आपण अवॉर्टिक वॉल इम्प्लांटेशन म्हणतो. म्हणजे पेशंटचा पूर्ण वॉल बदलण्याचा जो ओपन हार्टचा एक्सपिरियन्स आहे तो पूर्ण आता निघून गेलेला आहे. म्हणजे छातीची चिरफाड न करता वॉल रिप्लेसमेंट करता येतो? वॉल रिप्लेसमेंट करता येतो, त्याला टावी असं म्हणलं जातं. ही रिसेंटली आता मला वाटतं गेले 3 ते 4 वर्ष भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी ही प्रोसिजर होती. आपल्या भागात पश्चिम महाराष्ट्रामध्ये, पुणे या ठिकाणी थोडीशी अजून कमी आहे. पण आता गेल्या 2 वर्षामध्ये बऱ्यापैकी ह्या प्रोसिजर चालू झाला. ही प्रोसिजर मी करतो. त्याचंही शिक्षण मी हे शिक्षण मी जे घेतलं ते पॅरिसमध्ये 1.5 महिना मी तिथं होतो. तिथं टावीचं शिक्षण मी घेतलं आणि ते आता गेले 3 वर्ष मी
मिरजमध्ये करतोय. पण मग तुम्हाला वाटतंय की नजीकच्या काळात भविष्यामध्ये अशा पद्धतीच्या व्हॉल रिप्लेसमेंटच्या सर्जरीमध्ये सुद्धा रोबोटिक सर्जरी येईल? नक्कीच येईल, नक्की. आणि मग त्यातही तुम्ही मास्टर असाल, कारण तुम्हाला ऑलरेडी अँजिओप्लास्टी, रोबोटिक अँजिओप्लास्टी करण्याचा अनुभव असणार आहे, तर तुम्हाला ते अधिक सोयीचं जाईल. अधिक सोयीचं जाईल. मला सांगा की गेल्या काही वर्षामध्ये आपल्याकडे हृदयरोग वाढत चाललेला आहे. सुरुवातीला मी जसं म्हटलं की त्याला अनेक कारणं आहेत. आपलं संपूर्ण लाईफस्टाईल आपली बदललेली आहे, खाण्याच्या सवयी बदललेल्या आहेत, खाणं बदललेलं आहे. तुम्हाला काय वाटतं की प्रामुख्यानं कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे प्रत्येकानं हृदयरोग टाळण्यासाठी? आता हृदयरोगाचं प्रमाण का वाढलं तर त्याला दोन गोष्टी असतात, एक नॉन मॉडिफायबल आणि मॉडिफायबल रिस्क फॅक्टर आपण म्हणतो. नॉन मॉडिफायबल म्हणजे काय की वय किंवा जर पुरुषांमध्ये स्त्रियांपेक्षा जास्त प्रमाण असणे, जेनेटिक असणं, ह्या सगळ्या नॉन मॉडिफायबल फॅक्टर, अनुवंशिकता आहे. तर याला आपण काहीच करू शकत नाही. पण काही मॉडिफायबल फॅक्टर्स आहेत, म्हणजे एखाद्याला मधुमेह असतो, एखाद्याला ब्लड प्रेशर असतं, तर अशा लोकांना, मधुमेह आणि ब्लड प्रेशर असणाऱ्या माणसांना हृदयरोग होण्याचं प्रमाण हे जास्त असतं. त्यामुळे त्याच्या गोळ्या व्यवस्थित घेणं. दुसरी गोष्ट, काही लोकांना वजन जास्त असतं, ओबेसिटी, किंवा त्यांच्या खाण्याच्या ज्या हॅबिट्स असतात त्या चुकीच्या असतात. जनरली आपण असं म्हणतो की म्हणजे सकाळी जास्त खावं, न्याहारी खावं, जास्त करावं, म्हणजे ईट लाईक अ किंग इन द मॉर्निंग, प्रिन्स इन द आफ्टरनून अँड बेगर इन द नाईट, असं आपण जनरली म्हणतो. पण आपण उलटं करतो, म्हणजे आपण सकाळी काहीच खात नाही गडबडीमध्ये, दुपारी धावपळीमध्ये थोडं खातो आणि रात्री एकदम भरपेट खातो. तर अशा प्रकारे आपण बरोबर उलटं करतोय. फूड हॅबिट्स बदललेल्या आहेत. आपल्या फूडमध्ये जे पहिल्यांदा ऑर्गॅनिक फूड मिळायचं, चांगलं जे हे मिळायचं, आता ते आपल्याला ते पण आपल्या जेवणामध्ये किंवा याच्यामध्ये येत नाही. जंक फूड, बाहेर खाणं, ह्या हॅबिट्स बदलल्यात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्ट्रेस. हा जो स्ट्रेस फॅक्टर आहे दॅट इज कॉझिंग अ मोर हार्ट डिसीज दॅन एनिथिंग एल्स. म्हणजे ऑलमोस्ट 50% लोकांना रात्रीची झोप न व्यवस्थित होणं, म्हणजे आता ह्या विषयात सांगायचं तर कालच्याच टाइम्समध्ये तुम्ही वाचलं असेल की लॅक ऑफ स्लीप इज इन्क्लुडेड इन टू द अनदर रिस्क फॅक्टर इन द हार्ट डिसीज. म्हणजे आतापर्यंत 8च हार्ट डिसीजचे रिस्क फॅक्टर होते. आता झोप नसणं किंवा अति झोपणं हेही रिस्क फॅक्टरमध्ये आता इन्क्लूड केलं गेलं आहे. मागच्या आठवड्यातलीच गोष्ट आहे. ह्या सगळ्या स्ट्रेस फॅक्टर, जेवणामधला बदल, स्मोकिंग किंवा हे जे आजकाल आपल्याला बघायला मिळतोय की हे जे व्यसनं जी आहेत जास्त, या सगळ्या गोष्टींमुळे हृदयरोगाचं प्रमाण वाढतंय. पण मग हृदयरोग टाळण्यासाठी आपल्याला ज्या काही साध्या सोप्या गोष्टी आहेत अशा कोणत्या करता येतील? सम्यक वृत्ती हा सगळ्यात पहिला त्यातला भाग आहे असं मला वाटतं. म्हणजे कुठल्याही गोष्टीकडे सम्यक दृष्टीने बघणं, जास्त ॲग्रेसिव्ह नसणं, जास्त डिप्रेसिव्ह नसणं, हा सगळ्यात पहिला आपल्या पर्सनॅलिटीमधला बदल आपण करावा, हा नंबर 1. नंबर 2 मला वाटतं की आहारामध्ये आपण बघितलं तर ते आहारामध्ये चेंज करणं अतिशय गरजेचं आहे, की आजचा आपण जो आहार करतोय तो डाएट प्रमाणे आहे का नाही हे बघणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट व्यायाम, जो आज कधीच आपण करत नाही. ॲटलिस्ट आपण आठवड्यातून 5 दिवस व्यायाम करावा, रोज 35 मिनटं करावा. हे एक रेकमेंडेड गोष्ट आहे की 5 दिवस आणि 35 मिनटाचा व्यायाम. एवढ्या 3 गोष्टी जरी आपण सुरुवातीला केल्या तरी आपला हृदयरोग व्हायचं प्रमाण हे 50% कमी होईल. मग पुढच्या गोष्टी आल्या, स्मोकिंग सोडणं, व्यायाम करणं, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी. पण व्यायामामध्ये सुद्धा चालण्याच्या व्यायामाला तुम्ही जास्ती मार्क द्याल? हो, त्याला आयसोटोनिक एक्सरसाइज असं म्हणतात. एक्सरसाइज जो आयसोमेट्रिक असतो, म्हणजे आपण जिममध्ये गेलोय, वजन उचललंय, त्याने आपला हृदयरोग कमी होत नाही. पण तुम्ही स्विमिंग करता, सायकलिंग करता, पळता, धावता, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याला आयसोटोनिक एक्सरसाइज म्हणतो. आणि अशा एक्सरसाइजने आपल्याला हृदयरोग होण्याचं प्रमाण हे बऱ्यापैकी कमी होतं. हृदयाची कपॅसिटी किंवा हृदयाचं काम कसं चालू आहे हे तपासण्यासाठी बेसिक तुम्ही ECG काढता आणि त्यानंतर मग ट्रेडमिल टेस्ट किंवा अन्य काही टेस्ट असतात. या टेस्ट साधारणपणे कुठल्या वयानंतर केल्या पाहिजेत आणि त्याला काही एक सायकल आहे का की अमुक इतक्या कालावधीनंतर अशा पद्धतीच्या टेस्ट प्रत्येकानं केल्या पाहिजेत किंवा कराव्यात, असं काही सांगू शकाल का? जनरली असं म्हणलं जातं की वयाच्या 45व्या नंतर प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर किंवा प्रिव्हेंटिव्ह हार्ट केअर टेस्ट करावं. पण आता हृदयरोगाचं प्रमाण हे फार लवकर आपल्याला जाणायला बघितलं. आपण बघितलं की अगदी 28 वर्षाच्या मुलाही होऊ शकतं. पण जनरली आपल्याला छातीमध्ये दुखतंय, दम लागते, अशा कुठल्याही प्रकारचे जर सिम्पटम्स नसतील तर आपण प्रिव्हेंटिव्ह चेकअप होऊन 45व्या वर्षी पहिल्यांदा हा सगळा लिपिड प्रोफाईल, त्यानंतर ट्रेडमिल टेस्ट, ECG, इको हा फर्स्ट करावा. आणि त्यानंतर दरवर्षी एकदा हे सगळे प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप्स करून घ्यावेत. अच्छा. एकूण सुरुवातीला मी जेव्हा डॉक्टर रविकांत पाटील यांच्याविषयी बोलत होतो त्यावेळी तुम्हाला सांगितलं की सर दर मंगळवारी कोल्हापूरला असतात, एरवी मिरजेमध्ये असतात
आणि महिन्यातला एक आठवडा भारताबाहेर असतात. महिन्यातला एक आठवडा दर महिन्याला ते दुबईमध्ये असतात. दुबईमध्ये तुम्ही तिथलं एकूण सगळं जे काही मेडिकल फील्ड आहे ते जवळून बघताय. तुम्हाला काय आपल्याकडचं इथल्या वैद्यकीय सेवा सुविधा आणि परदेशातल्या सेवा सुविधा, तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर याच्यामध्ये काय प्रामुख्यानं फरक जाणवतोय? आपल्याला जर आपण बघितलं की डॉक्टरांचं जे एक्सपर्टीज आहे ते ॲक्च्युली भारतामध्ये जास्त आहे. बरं. तेवढा एक्सपर्टीजचे डॉक्टर आपण बाहेरच्या कंट्रीमध्ये बघत नाही, कारण आपल्याकडे माणसं जास्त आहेत. त्यामुळे डॉक्टरांचा एक्सपिरियन्स यांच्यावर जास्त झालेला असतो. बरोबर. पण केस स्टडी जास्त केस स्टडी जास्त असतो. बरोबर. पण आपला लॅकिंग जो आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर. म्हणजे हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर जर आपण बघितलं की आपले सरकारी दवाखाने बघितले आणि तुम्ही दुबईमध्ये किंवा UAE मध्ये युरोपमध्ये जर सरकारी दवाखाने बघितले तर त्यांचं स्टँडर्ड हे वे हाय, जमीन आसमानचा फरक. तुम्ही दुबईमध्ये काय करता आता? आता मी या अँजिओप्लास्टी, रोबोटिक अँजिओप्लास्टी ह्या सगळ्या प्रोसिजर्स आहेत. दुबईला ईस्टर्न युरोपमधून, साऊथ आफ्रिकेमधून, इराण, इराक त्या भागातून तिथं दुबईला पेशंट येतात. त्या सर्व पेशंटसाठी मी तिथं अँजिओप्लास्टीसाठी माझ्यासाठी हे असतात. दर वीकला ते अपॉइंटमेंट दिलेले असतात. तर तिथं जाऊन मी ह्या सगळ्या प्रोसिजर्स आणि ऑपरेशन्स करतो. हाय एंड मशीन्स असतात. त्यामुळे एक्सपर्टीज माझं तिथं जे भारतामध्ये पाहिजे त्याच्यापेक्षा ज्या मशीन्स अवेलेबल आहेत, ज्या द वे म्हणजे आम्ही ज्यांच्याशी कॉम्पिटिशन करतो ते जापनीज, साऊथ आफ्रिकन, इंग्लंडचे, युरोपियन असे ऑपरेटर असतात. त्यामुळे तुमचं स्वतःचं एक स्टँडर्ड असतं तुमच्या प्रोफेशनमधलं, ते फार वाढतं. तुम्ही इथं राहून ज्या गोष्टी आपण बघितल्याच नाहीत त्या आपण आत्मसात करू शकत नाही. बरोबर. ज्या गोष्टी आपण बघतो आणि त्या वापरायला मिळतात त्या गोष्टी आपण फार लवकर आत्मसात करू शकतो. तर त्या गोष्टी आपल्याला तिथं त्या ठिकाणी बघायला मिळतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला सगळ्यात जास्त काय आवडलं तिथं की ऑनलाईन गोष्टी आहेत सगळ्या. म्हणजे तुमची OPD जरी असेल, IPD जरी असेल तर कम्प्लिटली ऑनलाईन आहे. म्हणजे कुणीही डॉक्टर हातच्या पेनाने आपण तिथं लिहित नाही. तिथं सगळ्या गोष्टी एंट्री केल्या जातात. पूर्ण हेल्थकेअरचं दुबईचं स्वतःचं सॉफ्टवेअर आहे. म्हणजे त्यांचं हेल्थकेअरचं सॉफ्टवेअर म्हणजे आपण आपल्याकडे गेलो तर प्रत्येक हॉस्पिटलचा केस पेपर वेगळा, सगळं वेगळं. तर त्यांच्याकडे तसं नाही. सेफियन म्हणून त्यांचं जे सॉफ्टवेअर आहे ते पूर्ण दुबईला म्हणजे UAE ला लागू पडतं. कुठलाही पेशंट गेले की त्याच्यामध्ये त्याची एंट्री होते, युनिक ID एंट्री होते, त्यात त्याची सगळी हिस्ट्री असते. IPD ला सुद्धा तसंच केलं जातं. डॉक्टरांनी एक ऑपरेशन केलं की त्या ऑपरेशन बद्दलची पूर्ण माहिती त्या कॉम्प्युटरमध्ये, त्या केस स्टडीमध्ये भरावी लागते आणि ती माहिती आपण कधीही परत घेऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं पूर्ण इन्शुअर्ड आहे. म्हणजे एकही पैसा पेशंटला तिथं खर्च करावा लागत नाही. पण हे भारतीय पेशंटना पण लागू होतं? भारतीय पेशंटनी तिथं इथले जे भारतीय पेशंट तिथं गेलेले आहेत त्यांना कंपल्सरी हेल्थ इन्शुरन्स काढायला लावलेलं आहे त्यांनी. म्हणजे हेल्थ इन्शुरन्सचं जे पेनिट्रेशन आहे ते 100% आहे या कंट्रीजमध्ये. आणि त्याच्यामुळं हेल्थकेअर सुद्धा चांगली सुविधा पेशंटला देऊ शकतं आणि पेशंट सुद्धा ते सगळे अफोर्ड करू शकतात. हा जो कन्सेप्ट आहे तो आपल्याला भारतामध्ये राबवणं फार गरजेचं आहे. म्हणजे आपल्याकडे जे बघतोय डॉक्टर पेशंट रिलेशनशिप, पैशावरून भांडणं किंवा या सगळ्या ज्या गोष्टी होतात त्या होतच नाही. बरोबर. आणि क्वालिटी प्रत्येकासाठी एकच, चांगली क्वालिटी. म्हणजे तुम्ही गरीब असो किंवा तुम्ही श्रीमंत असा, तुमच्या सगळ्यांकडे कंपल्सरी इन्शुरन्स आहे. तुमची क्वालिटी ऑफ हेल्थकेअर ही एकच आहे. क्या बात आहे. मला असं वाटलं की भारतामध्ये हे सगळं कधी येणार. आणि जेव्हा सर सांगतायत की भारताच्या पेक्षा कितीतरी पटीनं अधिक प्रगत तंत्रज्ञान आपल्या शेजारच्या दुबईमध्ये येऊ आलेलं आहे, तर मला असं वाटतं की आपण हे सगळं आता शिकलं पाहिजे आणि भारतात स्वतः आलं पाहिजे. आज आपल्या सुदैवानं डॉक्टर रविकांत पाटील तिथे जाऊन तिथल्या रुग्णांवरती उपचार करतायत. सो लवकरच तसंच सगळं इन्फ्रास्ट्रक्चर कोल्हापूरमध्ये सुद्धा सुरू व्हावं अशी अपेक्षा आणि प्रार्थना. आता बोलताना तुम्ही म्हटलात की दुबईमध्ये जगभरातले पेशंट येतात. मी असं ऐकलं होतं की जपानमध्ये ओपन हार्ट सर्जरीज केली जात नाही. मॅक्झिमम तिथं भर असतो तो अँजिओप्लास्टीवरती. हे खरं आहे का? जपानमध्ये एक असं मिथ आहे. म्हणजे तिथल्या लोकांना असं वाटतं की जर आपण छाती फाडली तर आपण नरकात जाऊ. त्याच्यामुळे ओपन हार्ट सर्जरी करायला कुठलाही पेशंट जपानमध्ये तयारच होत नाही. त्यामुळे जापनीज ऑपरेटर जे असतात आमच्या अँजिओप्लास्टीमध्ये म्हणजे कार्डियाकॉलॉजिस्टमध्ये जापनीज ऑपरेटर हे सगळ्यात एक्सपर्ट ऑपरेटर असतात. त्यांना आम्ही CTO ऑपरेटर्स असे म्हणतो. म्हणजे क्रॉनिक टोटल ऑक्लुजन. म्हणजे 10-10 वर्ष 15-15 वर्ष जुने हार्ट ब्लॉक सुद्धा ते वेगवेगळ्या टेक्निकनी काढतात. माय गॉड. कारण तिथला पेशंट म्हणतो की मी मरेन पण बायपास करून घेणार नाही. त्यामुळे या लोकांनी एवढ्या टेक्नॉलॉजी इन्व्हेंट केल्यात अँजिओप्लास्टीच्या. पण मग आपण जपानमधली अँजिओप्लास्टीची ही जी काही टेक्निक्स आहेत
ही आपल्याकडं का अजून फॉलो करतो करत नाही? आपणही आपल्याकडेही करतो ह्या सगळ्या टेक्निक्स. बरं. सीटीओ टेक्निक, सीटीओ ऑपरेटर आपल्याकडेही आहेत. आणि आता आम्ही आमच्या सेंटरमध्ये सुद्धा मी बऱ्याचशा गोष्टी सीटीओ ऑपरेटर, मीही स्वतः बरेचसे सीटीओ करतो. पण आमचं एक्सपर्टीज अजून जापनीज एक्सपर्टीज पर्यंत गेलेलं नाहीये. नाही, मी का विचारलं तर काही पेशंटच्या बाबतीत असं होतं की त्यांचे जिथे ब्लॉकेजेस असतात त्याच्यामध्ये नंतर त्याच्यात ते हे साठतं कॅल्शियम, आणि त्यामुळे त्यांची अँजिओप्लास्टी पण करता येत नाही आणि ओपन हार्ट सर्जरी केली तर त्याचा फायदा होणार नाही असं डॉक्टर सांगतात. यात तथ्य आहे का? हो आहे. कसं आहे की प्रत्येकाचे ब्लॉकेजेस हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. त्याच वेळी ते ब्लॉकेजेसचं ठिकाण पण वेगवेगळ्या ठिकाणी असतं. हो. दुसरी गोष्ट वय. काही लोकांचं वय जर आता 75-80 असं जर वय असेल आणि त्यांना सिम्पटम्स फारसे नसतील, छातीत दुखणं नाहीये, दम नाहीये, तर आपल्याकडे वय मर्यादा जनरली 80 ते 85 वर्ष आपण अशी मानलेली आहे. तर अशा पेशंटना आपण ऑपरेशन करून जास्त त्रास दिल्यासारखं आहे. म्हणजे ते सायंटिफिकली खरं आहे का, म्हणजे सायंटिफिकली बरोबर आहे का तर नाही, पण ते प्रॅक्टिकली बरोबर आहे. त्याच्यामुळे त्या गोष्टी आपण थोड्याशा बॅलन्स्ड ॲटिट्यूडनी आपल्याला पेशंट काय आहे, त्याचं बाकीचं बॅकग्राऊंड काय आहे, त्याचं वय काय आहे, आणि भारतीय संस्कृतीनुसार आपल्याला थोडंसं त्यांना मार्गदर्शन करावं लागतं. जे बाकीच्या देशात त्याच व्यक्तीला वेगळ्या प्रकारे ट्रीटमेंट करू शकलो असतो, पण आपल्याकडं थोडंसं वेगळ्या प्रकारे आपण करू शकतो. आता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आमच्या प्रेक्षकांच्या दृष्टीनं, नॉर्मल अँजिओप्लास्टी आणि रोबोटिक अँजिओप्लास्टी याच्यामध्ये खर्चाच्या दृष्टीनं काही तफावत आहे? रोबोटिक अँजिओप्लास्टी ही आमच्याकडे मिरजमध्ये आम्ही नॉर्मल अँजिओप्लास्टीपेक्षा 70,000 रुपये एक्स्ट्रा असं आम्ही लावलं. म्हणजे 70,000 इज अ एक्स्ट्रा कॉस्ट फॉर द रोबोटिक अँजिओप्लास्टी. पण त्याच्यामध्ये तुम्ही म्हटलं असं अचूकता जास्त आणखीन, म्हणजे त्यामुळे ऑटोमॅटिकली वेळ पण कमी लागत असेल. वेळ कमी लागतो, अचूक होतं आणि लॉंग लास्टिंग होतं प्रोसिजर. म्हणजे तुम्हाला एकदा स्टेंट घातला, तो व्यवस्थित आपण हे केला तर लाईफ लॉंग परत त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस किंवा हे अशा सगळ्या गोष्टीचा. पण स्टेंट टिकत नाहीत ना फार? स्टेंटला पण लाईफ आहे 8 ते 10 वर्षाची असं नाही. स्टेंटचं एक्सपान्शन जर आपण व्यवस्थित प्रिसिजननी केलं आणि तो आर्टरी बरोबर जर व्यवस्थित झाला तर जनरली परत ब्लॉक व्हायचे चान्सेस हे पहिल्या 24 तासात किंवा पहिल्या 1 महिन्यात असतात. ते नाही झाले तर मग स्टेंट बॉडीला मिसळून जातो, मग इट इज ॲज गुड ॲज अ नॉर्मल आर्टरी. पण मग त्या स्टेंटला फॉरेन बॉडी म्हणून शरीर रिजेक्ट करत नाही पहिल्या 1 महिन्यात? अच्छा, एकदा सवय झाली की ते 1 महिन्यानंतर ते बॉडीला एकदा मिक्स होऊन गेलं की मग काही होत नाही पुढं. पण आता कोल्हापुरातल्या जर एखाद्या पेशंटला तुमच्याकडे आणायचं असेल अशा पद्धतीची रोबोटिक अँजिओप्लास्टी करायसाठी, तर तुम्ही ती मिरजेत करता? ती मिरजेत करतो मी. आणि मग त्यासाठी तुम्ही जगात कुठेही असलात आणि तुमच्याकडे तुमचा तो जो कन्सोल असेल करू शकता. मला वाटतं की एकूणच वैद्यकीय शास्त्र किती ॲडव्हान्स होत चाललेलं आहे. म्हणजे आत्ता जेव्हा सरांशी बोलत असताना तो कन्सोल घेऊन कुठेही बसल्यानंतर मिरजेतल्या पेशंटवरती अँजिओप्लास्टीसारखी हृदयावरची शस्त्रक्रिया होऊ शकते. हे केवढं मोठं, म्हणजे मी तर म्हणेन की वैद्यकीय विश्वातली क्रांती आहे. आणि आज डॉक्टर रविकांत पाटील यांच्यासारखे डॉक्टर दुबईमध्ये जात आहेत. आपल्याकडचे डॉक्टर दुबईमध्ये जाऊन जगभरातल्या परदेशी रुग्णांवरती शस्त्रक्रिया करतात, त्यांना एक प्रकारे जीवदान देतात. हे आपल्या सगळ्यांसाठी अभिमानास्पद आहे. रोबोटिक अँजिओप्लास्टी हा एक अत्यंत नवा असा प्रकार आहे. हा नवा प्रकार आपल्यापर्यंत यावा यासाठी आज आम्ही डॉक्टरांना बोलवलं होतं. मी माझ्या प्रत्येक कार्यक्रमात अशा मेडिकलच्या सांगत असतो की दुर्दैवानं कधीच कुणावरती कोणत्याही दवाखान्यात जायची वेळ येऊ नये. दवाखान्याची पायरी चढायची कुणालाच गरज भासू नये. कुणालाही कसला कधीच आजार होऊ नये. पण दुर्दैवानं जर तशी वेळ आली तर आपण सावध असावं. आपल्याला माहिती असावी की नेमकं जगात काय चाललंय, कुठे कोणत्या पद्धतीचे कसे उपचार होतात, या क्षेत्रातले कोणकोण तज्ज्ञ डॉक्टर आहेत हे आपल्यापर्यंत पोचावं म्हणून आम्ही वेगवेगळ्या डॉक्टरांना बोलवत असतो. आज आमच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर रविकांत पाटील सर आले. अतिशय मनमोकळेपणानं सविस्तर बोलले, खूप काही महत्त्वाची माहिती दिली. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. नमस्ते. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.